हाय हॅलो नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात। तर बघा, सगळ्यात आधी सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जसे की तुम्हाला माहितीच आहे, आता दिवाळी अगदी 4 ते 5 दिवसावरती आलेली आहे, अगदी जवळ आलेली आहे दिवाळी, आणि ऑर्डर काही संपायचं नाव घेतच नाहीये। जसे मी हा बिझनेस सुरू केला तेव्हापासून सगळ्या महिलांना किंवा ताईंना हे सांगत आहे की तुम्ही सुद्धा हा उलन रंगोलीचा व्यवसाय घर बसल्या सुरू करा। छान ट्रेंडिंग टॉपिक आहे किंवा मग ट्रेंडमध्ये चालणारा हा व्यवसाय आहे। तर ज्या ताईंनी माझं ऐकलं किंवा आपल्याकडनं किट खरेदी केलं त्यांचा तर फायदा झालेलाच आहे, पण ज्या ताईंनी इग्नोर केलं ते आता हा असा असे जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांना नक्की पश्चाताप होत असेल। पण ताईंनो, पश्चाताप करायची काही गरज नाहीये। हा असा व्यवसाय आहे ना की नेहमी आपला हा व्यवसाय चालूच असणार आहे, कारण यामध्ये आपण वेगवेगळे इनोव्हेटिव्ह काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत। आता सध्या दिवाळी आहे, तर दिवाळीसाठी रंगोळीचं खूप महत्त्व असतं, त्यामुळे सध्या रंगोलीज आपण बनवत आहोत। त्यानंतर मी आकाश कंदील सुद्धा बनवले, छोटे छोटेसे स्मॉल कंदील सुद्धा बनवलेले आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। तसंच आता ह्या व्यवसायामध्ये आणखीन काय नवीन नवीन प्रकार तुम्हाला बनवून तुमच्यापर्यंत शेअर करता येईल, आणि याचाच मी प्रयत्नात आहे, जेणेकरून आपला व्यवसाय छान पद्धतीने ग्रो होत राहील आणि नेहमी आपला हा व्यवसाय चालूच राहील। अशा अनुषंगाने मी काहीतरी प्रयत्न करणार आहे आणि ते प्रयत्न नक्की तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तेव्हा विचार करू नका की आता ट्रेंडिंग टॉपिक आहे किंवा ट्रेंडिंग ही रंगोली आहे किंवा सणासुदीचे दिवस आहे म्हणून हा व्यवसाय चालेल, तर अजिबात नाही। आपण यामध्ये आणखीन काहीतरी वेगळं करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत। तर अजिबात उशीर करू नका, नक्की तुम्ही उलन खरेदी करा, किट खरेदी करून ठेवा। आत्ता चान्स नाही मिळाला म्हणून काय झालं, नेक्स्ट टाइम आपण नक्की ट्राय करणार आहोत ह्या गोष्टीसाठी। तर ताईंनो, ज्यांनी अजूनही हा व्यवसाय सुरू केलेला नसेल त्यांना माझी कळकळीची विनंती असेल की नक्की किट परचेस करा। तुम्हाला जे काही रंगोली उलन रंगोलीसाठी जे साहित्य लागतं किंवा इथून पुढे मी काही इनोव्हेटिव्ह तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ना, तर त्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं ते नक्की तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि तुमचा घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी मी नक्की तुम्हाला हेल्प करणार आहे। ओके, तर चला, आता झालं हे व्यवसायाबद्दलचं। आता छोटीशी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बघा, अगदी काही दिवसांवरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे, 2-3 दिवसावरती दिवाळी आलेली आहे, तरीही माझ्या ऑर्डर काही संपत नाहीये। तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की बघा, जसा हा व्यवसाय सुरू केला ना तेव्हापासून आम्ही अगदी छोटे छोटेच रंगोली बनवत आहोत किंवा आणि त्या सेल करत आहोत, त्यालाच डिमांड होती जास्त। पण असं वाटलं नव्हतं की 2 फीटची आणि 3 फीटची सुद्धा रंगोली बनवायला आम्हाला ऑर्डर येईल म्हणून। तर अगदी शेवटच्या वेळेस आम्हाला ही रंगोलीची ऑर्डर मिळालेली आहे पालघरवरून। या ताईंनी आपल्याला 2 फीटच्या 3 रंगोलीज आणि 3 फीटची 1 रंगोली अशा 4 रंगोलींची आपल्यावरती विश्वास ठेवून ही ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळे त्यांचे खरंच मनापासून मी धन्यवाद मानेल। आणि दुसरे धन्यवाद याच्यासाठी सुद्धा मानेल की आतापर्यंत आम्ही इतक्या मोठ्या रंगोलीज बनवलेल्या नव्हत्या। त्याचं कारण असं की एवढ्या मोठ्या ऑर्डर कधी आलेल्याच नाही, तर मग बनवून फायदा काय, कारण की याच्या रिलेटेड मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे की आधी रंगोलीज बनवून ठेवायच्या नाही, ऑर्डर आल्या तरच रंगोलीज बनवायच्या। त्याचं कारण असं की त्या पडून राहतात, खराब होतात, कस्टमरपर्यंत जाऊपर्यंत त्याची फिनिशिंग सगळी खराब होते आणि त्याचे फायदे नुकसान हे सगळं काही ऑलरेडी मी शेअर केलेलं आहे, त्यामुळे आता पुन्हा काही सांगत बसणार नाहीये। त्यामुळेच आम्ही अशा मोठ्या फीटच्या रंगोलीज काही बनवल्या नाही, पण देवाची कृपा अशी की आम्हाला शेवटला ह्या रंगोलीची ऑर्डर आली। आता खरं सांगायचं म्हटलं तर या रंगोलीची जेव्हा ऑर्डर आली ना, त्यावेळेस माझी पार्टनर योगिता आणि मी थोडंसं विचारात पडलो की याआधी आम्ही अगदी छोट्या रंगोलीज बनवलेल्या आहे, आता इतक्या मोठ्या रंगोलीज आमच्याकडनं बनेल का, ते ड्रॉइंग वगैरे ते सगळं काही होईल का। तर दोघींनी शांततेत विचार केला आणि मग ती ऑर्डर एक्सेप्ट केली, आणि मग नंतर डोक्याने मस्तपैकी अशा आम्ही ह्या रंगोलीज तयार करायला घेतलेल्या आहे। सो दिवाळी अगदी जवळ आलेली आहे। तुम्हाला सांगते, बेसिकली घरातलं काहीच काम आवरलेलं नाही, माझं फराळाचं सुद्धा झालेलं नाही आहे, घराची साफसफाई सुद्धा झालेली नाही आहे। तर असंच असतं, आपण घरगुती जे व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असतो ना, टेलर झाल्या, पार्लरवाल्या झाल्या किंवा मी अशा पद्धतीच्या नवीन काहीतरी व्यवसाय सुरू करणाऱ्या झाल्या, ज्याचा ट्रेंड चालू आहे सध्या, तर त्या व्यावसायिके ज्या आहे त्यांना घर सांभाळून आपल्या व्यवसायाला सुद्धा हा टाईम द्यावा लागतो। तो टाईम मॅनेजमेंट कसा मी केला वगैरे ते छोटंसं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर बघा, जेव्हा ही ऑर्डर आली ना, तर त्यावेळेस दोन ऑर्डर योगिताने कंप्लीट केल्या, 2 ऑर्डर मी कंप्लीट केल्या, आणि 3 फीटची ऑर्डर तर योगिताने कंप्लीट केली। अशी म्हणजे आम्ही एकमेकींनी ह्या रंगोलीज वाटून घेतल्या, आणि कारण रंगोलीज मोठी असल्यामुळे ना याला थोडासा वेळ पण लागतो करण्यासाठी, आणि तुम्हाला शपथ सांगते खूप थकायला पण होऊन जातं। तर हे बघा, ही आमची आहे 3 फीटची रंगोली, जी पूर्णपणे योगिताने बनवली, छान बनवली, अगदी सुंदर बनवली, फिनिशिंग वगैरे अतिशय सुंदर अशी आमच्या मनासारखी ही रंगोली तयार झालेली आहे। त्यानंतर 2 फीटच्या आम्ही 3 रंगोलीज बनवल्या,
ही एक रंगोली मी बनवली. त्यानंतर म्हणजे अशा सगळ्या वेगवेगळ्या रंगोलीज वाटून घेतल्या. ही तर खूपच सुंदर झाली, ही माझ्या सगळ्यात आवडतीची रंगोली झाली होती. आणि अशा पद्धतीने सगळ्या रंगोलीज आम्ही वेळेवरती पूर्ण केल्या. वेळेवरती ताईंना ती ऑर्डर आता एक किंवा 2 दिवसामध्ये त्यांच्यापर्यंत ती ऑर्डरसुद्धा पोहोचणार आहे. त्यांचा काय रिव्ह्यू येतो काय येतं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आता पूर्ण रंगोली तयार झाल्या आणि इतकं समाधान वाटतं ना की आपण जी गोष्ट करू शकेल का नाही याचा विचारात पडतो. म्हणजे जेव्हा सुरू करतो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं आपण करू शकू की नाही, जमेल की नाही, आपल्याकडनं होईल की नाही, हा विचार करत बसतो ना तर तो मुळीच अगदीच करायचा नसतो. असा मला अनुभव आला की तो विचार करण्यामध्येच आपण टाईम आपला वेस्ट करत असतो. ट्राय करायचं, माझं म्हणणं काय आहे की ट्राय करायला हवं. जमेल नाही जमेल ती पुढची गोष्ट आहे, पण मी सांगेल तुम्हाला की जेव्हा आपण एकदा सुरुवात करतो ना एखाद्या गोष्टीची ती शेवट नेण्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये जीव की प्राण आपला ओतत असतो. तर अशा पद्धतीने आमची एवढी मोठी ऑर्डर कंप्लीट झाली. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलंच की मी फक्त रंगोलीजवर डिपेंड राहणार नाही आहे. मी कंदील वगैरे छोटे छोटे स्मॉल कंदीलसुद्धा बनवायला घेतलेले आहे आणि याला पण मस्त अशी मागणी आलेली आहे. प्रचंड असा सेल झालेला आहे या ज्या कंदील आहे त्याचा, कारण ते दिसायलाच इतके आकर्षक दिसतात, इतके सुंदर दिसतात आणि काहीतरी वेगळं मार्केटला काहीतरी वेगळं आपण आणलं ना तर त्याची सेलिंग होते म्हणजेच होते. आता हे वर्ष जे आहे ते मी पूर्ण शिकण्यामध्ये घालवलेलं आहे. मला काय नफा झाला, काय तोटा झाला, मी कुठे चुकले, मी कुठे बरोबर आहे, माझं कुठे मला प्रॉफिट व्हायला हवं होतं, कुठे मला लॉस झाला, हे सगळं काही, किंवा मार्केटला नवीन ट्रेंड काय चालतो किंवा आपण मार्केटमध्ये काय प्रोव्हाइड केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी ह्या बिझनेसमधून शिकले. आणि पुढच्या वर्षी मी हा बिझनेस पूर्णपणे व्यवस्थितपणे हँडल करायला आत्ता तर मी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला सांगेल की पुढच्या वर्षीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी माझा बिझनेस कोणत्या लेवल होता कोणत्या लेवलला आणून ठेवलेला आहे, किंवा मी आणखीन काय इनोव्हेटिव्ह काय नवीन तुमच्यासाठी मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सो कंदीलची सुद्धा पॅकेजिंग झालेली आहे. वर्कलोड इतका आहे ना की बस आता पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच. तर इथे बघू शकता तुम्ही रात्रीचे 11:30 झालेले आहे आणि मी आत्ताशी माझ्या घरातल्या कामांना सुरुवात करते. जसे की बघा इकडे 11:30 वाजता मी मशीन लावलेला आहे. त्यानंतर माझा 11:30 वाजता रात्री स्वयंपाक सुरू आहे. इकडे अंडा भुर्जी बनवते, ती पण इतके शॉर्टकट स्वयंपाक सुरू आहे सध्या. प्रॉब्लेम असा आहे ना, हेल्पला कोणीच नाही आहे, पण म्हटलं चला तुम्हाला एका वुमनचं स्ट्रगल थोडंसं शेअर करते की बिझनेस सांभाळून कसं मला घर सांभाळावं लागतं आहे. त्याने तवा ठेवलेला आहे, त्यात आता पोळ्या वगैरे करून घेते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. ओके, कसं वाटलं माझं छोटंसं स्ट्रगल तुमच्यासोबत मी शेअर केलं. मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतेच आहे, तर म्हटलं चला हे पण शेअर करते. आणि कशी ऑर्डर कंप्लीट केली, किंवा मग आणखीन मला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की अजिबात हार मानू नका. एखाद्या गोष्टीची तुम्हाला सुरुवात करायची असेल ना, ती बंदाच डोळे झाकून करा, नक्की त्यामध्ये यश मिळतं. पॉझिटिव्ह विचार ठेवा की हो मी ही गोष्ट करायला घेतली ना तर मला नक्की यामध्ये यश मिळणारच आहे, या दृष्टीने विचार करा. आणि हो, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं सुरुवातीलाच की असं समजू नका की उलन रंगोली ट्रेंडमध्येच फक्त चालणार आहे, असं अजिबात नाही. त्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमचं काहीतरी डोकं चालवायचं आहे, किंवा आणखीन काय आपण यामध्ये क्रिएटिव्ह करू शकतो आणि मार्केटमध्ये आणू शकतो. आणि आपल्या व्यवसायाला आणखीन काही म्हणजे पुढे नेण्यासाठी, ग्रो करण्यासाठी आणखीन आपण काय आयडिया लावू शकतो हे सुद्धा तुम्ही करू शकता. त्याकरता दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. उलन आत्ताच मागून ठेवा, कारण की आता ट्रेंड आहे म्हणून आणखीन पुढे माहीत नाही, उलनचे भाव वाढू शकतात, शिपिंग चार्जेस सुद्धा वाढू शकतात. त्यामुळे ताईंनो आता दिवाळी तर गेलेली आहे, लगनसराई आहे, संक्रांत आहे, भरपूर अशा गोष्टी आहे की त्यामध्ये आपण महिलांना काही ना काही प्रोव्हाइड करू शकतो. तर चला जास्त वेळ आता घालवू नका, लवकरात लवकर किट ऑर्डर करा, लवकरात लवकर उलन पण ऑर्डर करा. 14, 15, 16 आपली ऑफर सुद्धा चालू आहे. आजची 16 तारीख आहे, मे बी आज सुद्धा ऑफर चालू आहे. आपण उलन रंगोली जी देत आहोत, उलन देत आहोत त्यावरती फ्री शिपिंग ही देत आहोत. ओके, तर चला 11:30 झालेले आहे, अजून भरपूरसं काम पडलेलं आहे, जेवण करायचं बाकी आहे. तर कशी वाटली माझी छोटीशी जर्नी? आय होप तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल बनवून असेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मनापासून माफी मागेल, व्हिडिओ आणायला थोडासा उशीर होतोय, पण चला काही हरकत नाही. तरी तुमचं भरभरून असा मला सपोर्ट मिळतोय, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.